नमस्कार, हाय. आज आपण ढोकळा बनवूया या मिक्सपासून. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी स्टीमरमध्ये एक तांब्या पाणी घालूया. इंडक्शनवर ठेवून पाणी गरम करून घेऊया. इकडे मी तडक्यासाठी काही साहित्य घेतलं आहे. त्यासाठी मी इकडे सुकी 2 मिरची, 2 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, साखर, मोहरी, कढीपत्ता आणि ओलं खोबरं. इकडे मी पाव चमचा हिंग घालणार आहे फोडणीला. तो घेऊन ठेवूया. ढोकळ्याच्या प्लेटला थोडा तेल लावून घेऊया. याप्रमाणे तेल लावून ते साईडला ठेवून देऊ. दुसरीकडे एक बाउल घेऊन त्यामध्ये हे मिक्स आपण काढून घेऊया. हे या बाउलमध्ये काढून घेऊ. यामध्ये एक कपभर आपण असं थोडं थोडं करून पाणी घालू. एकसाथ पाणी घालायचं नाही. हे पूर्ण कपभर पाणी मी याच्यात घातलं आहे. याप्रमाणे असं चमच्याने खाली पडेल इतपत पातळ असावं. 2 मिनटं हे आपण साईडला ठेवून देऊया. 2 मिनटं झाली आहेत. आता ते पुन्हा एकदा मिक्स करून ह्या ढोकळा प्लेटमध्ये ते ओतूया. हे थोडासा आपटून याप्रमाणे ते तयार करून स्टीमरमधलं पाणी गरम झालंय. स्टीमरमध्ये ही प्लेट ठेवून 15 मिनटं आपण हे स्टीम करून घेऊया. यावर स्टीमरचं झाकण ठेवूया. त्यासोबत खाण्यासाठी आपण हिरवी चटणी बनवूया. इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यामध्ये मुठभर कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं, 1 मिरची तुकडे करून घालूया, 1 लसणाची पाकळी, पाव चमचा मीठ, 1 चमचा लिंबू रस. हे मिक्सरला लावून मी फिरवून घेते. याप्रमाणे हिरवी चटणी तयार करून घेतली आहे मी. ती एका आता बाउलमध्ये काढूया.
हे वाटताना थोडंसं पाणी घातले मी, पाव कप. हा चमचा इतका युजफुल आहे ना की त्याने सगळं असं निरपून निघतंय. सिलिकॉनचा चमचा आहे हा. हिरवी चटणी तयार. त्या गार्निशसाठी आपण इकडे ताजी ताजी मिरची तोडूया. पंधरा ते 20 मिनिटं हा ढोकळा आपण स्टीम करून घेतला आहे. तो थोडा थंड झाला की आपण ते झाकण काढूया. तोपर्यंत आपण तडका करून घेऊया. तडक्यासाठी पॅन ठेवूया इंडक्शनवर. तेल घालूया. तेल गरम झालं की मोहरी, अर्धा चमचा मोहरी. मोहरी तडतडली की 2 हिरव्या मिरच्या, सुकी मिरची, हिंग, कढीपत्ता, आणि यामध्ये थोडं पाणी घालूया. पाव कप पाणी घातले. अर्धा चमचा साखर, किंचित मीठ. हे बंद करूया. हा तडका आपला तयार आहे. गार झालं की आपण हे झाकण काढूया. यामधली ओढता ते मी कपडा घेते. कपड्याच्या साहाय्याने ही प्लेट आपण बाहेर काढूया. हे थोडं थंड होऊ देऊया. प्लेट बऱ्यापैकी थंड झाली आहे. आपण ढोकळा आता त्यामधून असा तोडून घेऊया. कट करूया. हा पहा, छान असा ढोकळा तयार आहे. यावर आपण आता तडका ओतूया. तयार केलेला तडका आपण यावर असा बसवूया. थोडंसं ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी चटणी, ढोकळा तयार.